आवड नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का, असे थोर विचार बाळगणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणजेच बालिका दिन. ज्या काळात मुलगी जन्माला येणं हे सुद्धा पाप मानलं जात होतं, त्या काळात मुलगी 9-10 वर्षाची झाली की तिचा विवाह तिच्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या पुरुषाशी लावून दिले जात होते. अशी भयंकर परिस्थिती होती. महिलांना समाजात अबला कमजोर समजले जात होते. महिलांना समाजात मानसन्मान नव्हता, शिक्षणाचे अधिकार नव्हते. अशा अंधकाराच्या वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला. त्या वाघिणीचे नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वडील खंडोजी व आई सत्यवती यांच्या पोटी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. रूढी परंपरांमुळे सावित्रीबाई फुलेंचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई एकदा बाजारात गेल्या असताना तिथल्या एका ख्रिश्चन गृहस्थांनी त्यांना ख्रिश्चन चरित्र या नावाचे पुस्तक भेट म्हणून दिले. सावित्रीबाईंनी ते पुस्तक हातात घेतले व पाहिले तर त्यातला एक शब्द सुद्धा त्यांना वाचता येत नव्हता. तेव्हा त्यांच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली की काही का होईना हे पुस्तक आपण संपूर्ण वाचून काढायचेच. तेव्हाच त्यांच्या मनात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटली व त्यांनी संपूर्ण समाजाच्या मनात स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. अखेर पुण्यात प्लेगची साथ पसरली व प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना सुद्धा प्लेगची लागण झाल्यामुळे 10 मार्च 1897 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एवढे बोलून मी माझे भाषण 2025 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मी माझे छोटेसे मनोगत येथे व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखले जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचे वडील गावचे पाटील होते. सावित्रीबाई फुले गावचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधारी नसलेल्या समाजात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता. सावित्रीबाई फुले 9 वर्षांच्या असताना इसवी सन 1840 मध्ये त्यांचा विवाह 13 वर्षे वयाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनीच केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे आवश्यक आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे देखील आवश्यक आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांसह स्त्री शिक्षणाची कामगिरी बजावली. जुलै 1987 मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले. तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाही. 1 जानेवारी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भेडेवाड्यात ज्योतिरावांनी शाळा काढली होती. त्या शाळेत सावित्रीबाई फुले यांची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यामुळे त्यांना पहिल्या भारतीय शिक्षिका असेही म्हटले जाते. इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा काढल्या. इसवी सन 1854 मध्ये त्यांनी काव्य फुले हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. 1897 मध्ये प्लेग या आजाराने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेग हा आजार झाला व 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. सावित्रीबाईंनी सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. आज दिनांक 3 जानेवारी 2025 म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. या दिनानिमित्ताने मी माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी आशा बाळगते व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. व्यथा शिक्षणाची ज्योतिबा सावित्रीने जाणली. स्त्रियांच्या शिक्षणाची ज्ञानगंगा दारोदारी आणली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला व ज्या वयात बंधनाचा
त्यांच्याही नकळत आपल्या कार्याला सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फूल हिसकावून घेणाऱ्या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडवली, तर पक्षाची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारले. फाल्गुन कृष्ण पंचमी शालिवाहन शके 1765 इसवी सन 1840 मध्ये ज्योतिराव फुलेंचा सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय 9 वर्ष तर ज्योतिबांचे वय 13 वर्ष होते. म्हणजे त्यावेळच्या रूढीनुसार त्यांच्या लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पुण्यातील पेशव्याने त्यांना फुलबागेची जमीन बक्षीस दिल्याने ते पुण्यात राहायला गेले व त्यांच्या फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही, त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच केला. सावित्रीबाईंचा विवाह झाला त्यावेळी त्या निरक्षर होत्या. फुलेंनीच त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी फक्त चूल आणि मूल हे स्त्री क्षेत्र समजले जायचे. मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. शिक्षणाचा अधिकार स्त्रियांना नव्हता. परंतु ज्योतिबांच्या साथीने त्यांनी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शेवटी मला एवढेच म्हणायचे वाटते की पार करून अनंत अडथळे शिकवलेस तू स्त्रियांना. नतमस्तक होतो आम्ही सावित्रीबाई थोरवी तुझी गाताना. विद्यार्थ्यांना आता काय विद्यार्थ्यांनी सांगितले की स्त्री शिक्षण पहिल्यांदा चूल आणि मूल आणि संसार या सर्वांमध्ये गुंतलेल्या महिला आपल्याला पाहायला मिळतात. पण आज आपण बघतो तर महिला उंच ध्येय साध्य करून वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. तुम्हाला माहिती आहे की कोणतंही असं क्षेत्र राहिलेलं नाही तिथं महिला नाही आहे. एवढा मोठा अभिमान आपल्याला कशामुळे मिळालेला आहे तर सावित्रीबाई फुले यांच्याकडून. त्यांनी पहिली शाळा कशी काढली की त्याने काही शिकवलं. मुलींनी सांगितलं की जेव्हा पुस्तक दिलं कृष्णाने तर काहीच त्यांना वाचता येत नाही. तर मनाशी आपल्या ध्येय असेल वाटायचं तर आपण कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. हे आपलं उदाहरण आपण देऊ शकतो. आज मी सुद्धा इथं उभी आहे. कशामुळे उभी आहे तर सावित्रीबाई फुल्यांनी जर शिक्षणाची दारं खुली केली नसती तर स्त्रिया शिकू शकल्या नसत्या. म्हणजे त्यांना पहिल्यांदा आपण वंदन करायला पाहिजे, सलाम करायला पाहिजे. आणि मग त्याने ध्येय केलं की मला पण काहीतरी शिकलं पाहिजे. मी शिकले तर 4 मुलं मुली शिकवेन. आणि असं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्योतिबा फुले यांच्याकडे शिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांना त्या काळी अस्पृश्यता होती. खूप लोक नावं ठेवायची आणि मग असं असून सुद्धा शेण दगड गोटे सगळं असं झेलून त्याने हा नपेशा सहन करून त्याने आपलं ध्येय आहे हे ध्येय निश्चित ठेवलं की मला मुलींना शिकवायचे, जे अंधारात आहेत त्यांना प्रकाशात आणायचं आहे. असं महान कार्य एक उदाहरण सांगताय. नुसतं महान कार्य शिक्षणाचं केलं नाही तर त्या समाजसेविका सुद्धा. एक साधं उदाहरण आहे समाजामध्ये क्रांती करायची होती आणि त्यामुळे हजारो लोक सत्यशोधक समाज झाले आणि गावामध्ये दुष्काळ पडला. आता करायचं काय? सत्यशोधक समाजाचे सगळे कार्यकर्ते फिरायला गेले. त्यांनी वेगवेगळ्या सावकारांकडे धान्य आणले आणि धान्य त्या दुष्काळग्रस्त लोकांकडे वाटलं. सावित्रीबाईंच्या कानावर आलं. त्यांनी चटकन काय केलं, त्यांनी सांगितलं सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना तुमच्यासोबत येते. ठीक आहे, हा सुद्धा तुमच्यावर करायला गेला. त्यांनी सुद्धा फार मोठी मोलाची कामगिरी केली. एके दिवशी काय झालं, असं करताना कोणीतरी लोकांनी सांगितलं की हे सगळी लोक फिरतात ते चोरी दगाडी वगैरे करतायत, फसवणूक करतायत. असं कानावर विद्यार्थ्यांना बघा, जो खरंच समाजसेवा करतो त्याच्या पाठीशी काहीतरी असतं. पण सावित्रीबाई दडबडल्या नाही. त्यांनी काय केलं, आपले 50 कार्यकर्ते होते त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. त्यांना ही बातमी कळली. त्या लगेच पोलीस स्टेशनकडे गेल्या आणि सांगितलं की हे सगळं खोटं आहे. तुम्हाला सत्यशोधक समाजाची सगळी फायली आम्ही दाखवतो आणि आम्ही काय काय कारवाई करतो हे सगळं त्यांनी पोलिसांना सांगितलं. तेव्हा पोलिसांनी जे तुरुंगामध्ये ठेवलेले त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना सोडलं. आणि त्यांनी उलट कसं केलं बघा की पोलिसांनी सांगितलं की 4 गाड्यामध्ये धान्य आहे, धान्य आम्ही दुष्काळग्रस्त भागाला देतो. म्हणजे बघा एवढं मोठं समाजसेवेचं वर्क त्यांनी केलं आणि म्हणून त्यांना दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना सुद्धा धान्य मिळालं. ज्यांना आता हे सांगितलं
ज्ञान नाही असं सांगितलं तेव्हा